हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. भयमुक्त. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जेव्हा लोकांना बळजोरीची मुळीच भीती वाटेनाशी होते तेव्हा सर्वसाधारण जसे घडत असते तसे त्यांच्या अंगी धैर्य संचारते. आपण पाहिले की सुरुवातीला माणसाला भय वाटत असते, परंतु त्यामधून तो धैर्याने म्हणजे मवाळ अथवा जहाल निर्भय होतो. धैर्याने निर्भयामधूनही तो बाहेर होतो आणि अभय होतो. परंतु हेही पुरेसे नसते. यामधून धैर्याने तो भयमुक्त होतो तेव्हाच तो आनंदाने जीवन जगू लागतो. तेच माणसाचे सत्य जीवन असते. जोपर्यंत भीती असते तोपर्यंत माणूस भीती नष्ट करून मुक्त जीवन जगण्यासाठी अनेक बाह्य उपाय करत असतो. परंतु जेव्हा त्याची भीती नष्ट होते तेव्हा तो बाह्य उपाय सोडतो आणि आपोआप अंतःकरणात त्या निरागस वातावरणात अंतरात्म्याचा शोध घेणे सुरू करतो. कारण त्याला जाण येते की भीती ही बाह्य गोष्ट आहे, तिचा आपल्याशी काहीही संबंध नाही. आता तो बाहेरील तीर्थयात्रा बंद करतो आणि अंतरयात्रा सुरू करतो. आता तो बाहेरील धार्मिक विधी बंद करतो आणि मौनात ध्यान समाधी लावून अंतःकरणातील अंतरात्म्याची साधना उपासना सुरू करतो. आता तो आयुष्यातील पुण्य म्हणजे बक्षीस किंवा पाप म्हणजे शिक्षा या पलीकडे कैवल्यात गुणातीत जीवन जगू लागतो. आता परमात्म्याकडे काहीही न मागता साधना उपासना सुरू होते. आता जे आहे त्यातील ओसंडून वाहत असलेला परम आनंद मिळू लागतो. त्या योगे जाण येते की आपल्याला जे आहे तेच भरपूर आहे, आपल्या लायकीपेक्षाही जास्त आहे. आणखी मागणे म्हणजे विनाकारण भोग निर्माण करणे आहे. आता त्याची प्रार्थना पांडित्यमय बाह्य शब्दादी स्वर सूर यामधून न उमटता ती अंतर्नादामधून नाद ब्रह्म निर्माण करून उमटते. तो काना मात्रा वेलांटी उकार नसलेला अर्थातीत असलेला अनाहत ओंकार करू लागतो. आता येथे मन बुद्धी या पलीकडील त्याच्या अंतःकरणामधून नाद ब्रह्म निनादते. नुसतेच निनादत नाही तर ते त्याला मौनातही स्पष्टपणे ऐकू येते. यथा कालावधी तो स्वतःच ओंकारमय होतो, मुक्त होतो. कारण जे आहे ते सत्य आहे आणि ते आत्ता येथे रोखठोक आहे. येथे उद्याचे भविष्यही नाही आणि कालचा भूतकाळही नाही. जे आहे ते वर्तमानात आत्ता येथल्या येथे आहे. भौतिकात तुम्ही पाप कराल आणि ते पचले तर उजळ माथ्याने जगाल, परंतु अध्यात्मात तुम्ही पाप कराल तर तुमची रवानगी नरकात करायला लगेचच सुरुवात होईल. तसेच भौतिकात तुम्ही पुण्य कराल आणि त्याची जाहिरात झाली तर तुम्हाला त्याचे बक्षीस मिळेल. परंतु अध्यात्मात जर तुम्ही पुण्य कराल तर तुमची उन्नती स्वर्गात करायला लगेचच सुरुवात होईल. अध्यात्मात उशीर नाही, कारण येथे फिर्याद चौकशी साक्षी पुरावे असे अवडंबर नाही. येथे नियतीच्या साक्षीने तुमच्या कळत नकळत सर्व काही घडत असते आणि नियतीला तिची स्वतःची साक्ष नरक स्वर्ग द्यायला पुरेशी असते. तिरस्कार नको. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की त्यांच्या घरादाराची कधीही निंदा करू नका, तसेच त्यांच्या वंशाचा कधीही तिरस्कार करू नका. कारण या गोष्टींचा तुम्ही कधीही तिरस्कार करत नाही आणि त्यामुळे असे करणे म्हणजे तुम्ही तुमचाच तिरस्कार केल्यासारखे होईल. सर्वसाधारणपणे माणसाला निंदा करायला आवडते. यामुळे ज्यांना असा अहंकार आहे की वेदांचा अर्थ फक्त आम्हाला समजतो आणि म्हणून धर्म म्हणजे काय ते फक्त आम्हालाच समजते, ते निंदा करण्यात धन्यता मानतात. जे त्यांचे धार्मिक विधी करत नाहीत ते त्यांच्या निंदेस पात्र होतात. हे तथाकथित धार्मिक पंडित लोक नरकाचे असे काही महाभयावह वर्णन करतात, अशी काही वातावरण निर्मिती करतात की त्या ऐकणाऱ्याच्या अंगावर शहारे येतात. सर्वसाधारण मनुष्य म्हणतो की नको रे बाबा तो नरक. ते नरकाच्या त्या भयावह यातना कल्पनेने जाणून असा काही टाहो फोडतात आणि मग नरक मिळू नये म्हणून पंडितांना विचारून त्याप्रमाणे धार्मिक विधी करवून घेतात. पंडित सांगतात की आता काहीही चिंता नाही. ते अशा लोकांना धार्मिक विधींना युक्त असा वार्षिक कार्यक्रम घालून देतात.
त्याप्रमाणे दर महिन्याला काही ना काही कार्यक्रम करावा लागतो आणि त्यासाठी पंडितांचे येणे जाणे सुरू राहते. तसेच हे लोक स्वर्गाची अशी काही वर्णने करतात की ती ऐकून आपल्याला नरक मिळू नये, स्वर्ग मिळावा म्हणून असे लोक धार्मिक कृत्य करून घेतात. स्वर्गाचे ते सौख्य ऐकूनच त्यांची लाळ इकडे टपकू लागते. देहातील रोमनरोम पुलकित होतो. अनेक साधू स्त्री याविषयी फार हळवे असतात. त्यांना स्त्री म्हणजे विष आहे असे सांगितलेले असते. त्यामुळे ते स्त्रीच्या वाऱ्यालाही थांबत नाहीत. सतत स्त्रियांची निंदा करत असतात. स्त्री म्हणजे नरकाचे द्वार असे सांगतात. तुम्ही जर त्या साधूंना विचारलेत की तुम्ही या जगात त्याच नरकाच्या द्वाराने प्रवेश केला आहे, तर ते त्यांना रुचत नाही. यावर काय उत्तर द्यावे ते त्यांना समजत नाही. परंतु ते स्त्रीची निंदा करणे थांबवत नाहीत. यामुळे कसेही करून ते स्त्रीच्याच विषयी विचार करत असतात. स्त्रीपासून त्यांची सुटका होत नाही. स्त्रीची निंदा करून सतत ते स्वतःलाच समजावत असतात की चुकूनही स्त्रीच्या जाळ्यात ओढला जाऊ नकोस. स्त्री विष आहे, स्त्री विष आहे, स्त्री विष आहे हे मेंदूत इतके कोरले जाते की स्त्री दिसली तरी प्रतिक्षिप्त क्रिया केल्यासारखी त्यांची नजर दुसरीकडे जाते. वास्तवात ती न्यावी लागते. भौतिक सौख्यापासून जुलूम जबरदस्तीने सतत दूर राहून भौतिकाबद्दल तिरस्कार, द्वेष, मत्सर निर्माण झालेला असतो. यामुळे कधी संधी मिळाली की ते भौतिकाची यथेच्छ निंदा करतात. कामना, वासना, धन, दौलत यांचा जीव घामाघूम करत असतात. बळजबरीने ते यापासून दूर राहत असतात. यात जीवाची फार घुसमट होते. कारण वैराग्य म्हणजे काय ते ज्ञानाने समजून घेतलेले नसते. हरि ओम.